नको, नका नको मारू. मी पाया पडते तुमच्या. मी परत कोणचं रक्त नाही पिऊचे. तुझ्यासारख्या जखिनीक जर सोडला तर अनर्थ होत. तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण एका रक्त पिणाऱ्या जखिनीची एक भयंकर गोष्ट बघणार असो. ही जी गोष्ट असा ते आपल्या सबस्क्रायबर श्रावणी यांनी आपल्यासाठी पाठवलेली असा. रात्रीची वेळ होती आणि एका कॉलेजचे मित्रमैत्रिणी सुट्टीच्या दिवसात एका रिसॉर्टमध्ये राहक निघाले होते. ते एकूण 5 जण होते. मेघा, स्नेहा, रोहन, सोहम आणि कुणाल. ह्या 5 जणांची खूप चांगली मैत्री होती आणि एक दिवशी ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एका रिसॉर्टमध्ये फिराक जाऊचा प्लॅन केलेला होता. तरी रात्रीचे 8:30 होऊन गेले होते. हे सगळेजण सकाळी बाहेर पडले होते आणि वाटेत काय काय फिरता फिरता त्यांका त्या रिसॉर्टमध्ये एक रात्र झाली होती. हे त्या रिसॉर्टमध्ये 2 दिवस थांबणार होते आणि परत आपल्या घराकडे जाणार होते. मस्तपैकी धमाल मस्ती करत त्यांचा तो प्रवास चालू होतो. तेवढ्यात रोहन त्या सगळ्यांका मनाक लागलो. बरं ऐका, तुमका माहिती हा, ह्यो जो रस्तो असा ना, त्या रस्त्यावर अशी एक जागा हा, ती बरी नाया. बरीच लोक असं म्हणतात की त्या जागेवर एक बाई आडवी येता आणि त्या रस्त्यावरनं येणाऱ्या माणसाक अडवता आणि त्याचं रक्त पिता. मग तो माणूस तडपून तडपून मरता. रोहनची ती गोष्ट ऐकान नेहाक चांगलीच धडकी भरली आणि ती म्हणाली, थांबा, आपण घराकडे परत जाऊया, माका खूप भीती वाटता. तसे सगळेजण मोठमोठ्या हसाक लागले आणि म्हणाले, अगो नेहा किती घाबरत, तो तुका घाबरोक बघता, बाकी काय नाही. तसं रोहनसुद्धा मोठमोठ्या हसाक लागलो. तसं नेहाक रोहनचो चांगलोच राग इलो. ती तेका मारूकत लागली आणि म्हणाली, तू माझ्याशी परत भंकस केलं ना तर याद राख. तसे सगळेजण परत हसाक लागले आणि त्यांचं सगळं गमती जमतीचा प्रवास परत सुरू झालो. रिसॉर्टकडे जाताना त्यांका वाटेत एक घनदाट जंगल गावला आणि त्या जंगलातूनच त्यांची ती गाडी वेगान धावत होती. त्या जंगलात बघून नेहा म्हणाली, अरे हा रिसॉर्ट एवढ्या जंगलात कसा काय हा? तसं कुणाल म्हणालो, अगं तुका जर निसर्ग सौंदर्य बघूचं असात तर त्या जंगली भागातच गावतला ना. तू जास्त विचार करू नको आणि या सगळ्याचा आनंद घे. आणि आपल्या रिसॉर्टसुद्धा अजून लांब नाया, अर्ध्या पाऊण तासात आपण पोहोचू. तरी आता त्यांका 15-20 मिनटं झाली होती, पण तो जंगली भाग काय अजून संपलो नाही होतो. पण पुढे गेल्यावर अचानकच त्यांची गाडी गचके खाऊक लागली आणि बघता बघता ती बंदच पडली आणि नेमकं रोहन गाडी चालवत होतो. तशी नेहा म्हणाली, ए रोहन, आता बस झाली मस्करी, मी काय आता तुका घाबरूचंही नाही आणि आता वेळसुद्धा नाही घाबरावची. चल पटकन गाडी सुरू कर, आपल्याक लवकरात लवकर रिसॉर्टका पोचाकोया. इतरांकासुद्धा नेहासारखाच वाटला की रोहन घाबरवसाठी ही सगळी नाटका करता. म्हणून ते सगळेजण तेका म्हणाक लागले, ए रोहन, आता नको रे मस्करी, चल गाडी चालव. तसं रोहन सगळ्यांका म्हणालो, अरे बाबानू, मी मस्करी नाही करणं, आपली गाडी खरोखरच बंद पडली आ, थांबा मी बघते काय झालं आता. असा मनात रोहन गाडीच्या खाली उतरलो. मग त्यांनी गाडीचं बोनेट उघडल्यान तसं गाडीच्या इंजिनमधून सगळं धूर वरती इलो. गाडीचं इंजन मरणाचा तापला होता. म्हणून मग त्यांनी मित्रांका सांगितल्यान की कोणतरी पाण्याची बॉटल देवा. तसं कुणाल एक पाण्याची बॉटल घेऊन खाली उतरलो. मग त्यांनी त्या इंजिनावर पाणी ओतल्याने तसा इंजिन जरा थंड झाला. तसं रोहन त्या सगळ्यांका म्हणालो, आपण 1-2 मिनटं थांबाया आणि निघूया, तोपर्यंत इंजिनसुद्धा थंड होईल. म्हणून मग सगळेजण एक एक करून
गाडीच्या खाली उतराक लागले, कारण बसून बसून पाय आकाडले होते. पण नेहा मात्र अजून गाडीत एकटीच बसली होती. तिका त्या रस्त्यावर उतराची अजिबात हिंमत होत नाही होती, कारण रस्त्याच्या दोनवल्या बाजूक घनदाट जंगल वाढला होता आणि थंय कोणची आजूबाजूक जागमाग सुद्धा नाही होती. बाकीचे मात्र गाडीच्या खाली उतरान आजूबाजूक काय हा ता बघूक लागले. आणि तेवढ्यातच त्या सगळ्यांच्या कानावर एक आवाज पडलो. तो आवाज ऐकून असा वाटत होता की एखादी बाई जंगलात काहीतरी बसान मोठमोठ्यान रडता. पहिल्यांदा तर तिंका खराच वाटत नाही होता, पण तो आवाज सगळ्यांकाच येऊक लागलो होतो. पण तिंका समजत नाही होता की एवढ्या रात्री आणि या भयानक जंगलात ही बाई इली खैसून आणि ती रडता कशा का. तेवढ्यात मेघा बोलली, कदाचित ती बाई जंगलात हरवली असात, तिका आपल्या मदतीची गरज असतली म्हणून ती रडता. चला आपण बघूया नेमकं काय प्रकार तो. तसे सगळेजण गाडीत बसलेल्या नेहाक बाहेर बोलवूक लागले. तशी नेहा पटकन बाहेर इली. जशी ती बाहेर येता तसं तिच्या सुद्धा कानावर त्या बाईच्या रडण्याचा आवाज इलो. तशी ती चांगलीच घाबरली आणि हेंका विचारूक लागली, हे रडण्याचा आवाज कोणचो हा. तसे सगळेजण म्हणाले, ताच आमका बघूचा असा आणि म्हणूनच आम्ही थंय चल्लव, चल तू सुद्धा चल. तशी नेहा म्हणाली, काय खोळबीळ लागला काय तुमका. अरे बघा तरी किती घनदाट जंगल असा. मी सांगतोय आपण जाऊया रिसॉर्टमध्ये, तुम्ही हे थांबा नको. पण नेहाचा मात्र कोणच ऐकत नाही होता. मेघा म्हणाली, आम्ही सगळे चल्लव, तू गाडीतच बसान राव, आम्ही बघून येतो. मग शेवटी नेहाचं सुद्धा नाईलाज झालो आणि ती सुद्धा त्यांच्यासोबत जाऊक लागली. ते सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने जात होते, पण तो जो आवाज होतो तो जंगलाच्या आतमधनं येत होतो. जसे जसे हे आतमध्ये शिरत होते तसं तो आवाज मोठमोठ्याने येऊक लागलो होतो. ते सगळेजण आता रस्त्यापासून बराच अंतर आतमध्ये इले होते. तेवढ्यात काय झालं काय माहिती, तो रडाचा आवाज थांबलो. तसे सगळेजण जाग्यावर थांबले आणि म्हणाक लागले, आवाज तर हैसूनच येत होतो, पण अचानक कसं थांबलो, आता तिका शोधायचा कसा. तेवढ्यात रोहन का समोरच्या झाडामागे एक हालचाल जाणवली. तसं तो पटकन धावत धावत त्या झाडाकडे गेलो. त्याच्या पाठसून सगळेजण धावत गेले. जसे ते थंय जातत आणि थंय जा काय दृश्य बघतत त्या दृश्य बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळेजण हादरून गेले, कारण थंय एक 12 वर्षाची मुलगी होती आणि त्या मुलीक कसल्या कसल्या धाग्यांनी गुटाळून ठेवलेला होता आणि संपूर्ण अंगावर तिच्या काटे लागले होते आणि थैसून मरणाचा रक्त वाहत होता. त्या भयंकर दृश्य बघून हेंका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. तिने अजिबात वेळ न घालवता तिका ज्या धाग्यांनी बांधून ठेवलेला होता ते धागे सोडल्याने आणि मग मेघान पटकन तिका जय जय काटे लागले होते ते सगळे काटे काढल्यान. पण या सगळ्या करत असताना ती मुलगी अजिबात रडत नाही होती. पण त्या सगळा दृश्य बघून सगळेजण विसरानच गेले होते की मगाशी तर तिंका एका बाईच्या रडण्याचा आवाज येत होतो, पण हय तर एक मुलगी होती. पण यो विषय त्यांच्या डोक्यासूनच गेलो होतो. त्यांनी त्या मुलीक थैना सोडवल्याने आणि तिका विचारूक लागले की तुका नेमका काय झाला आणि तुका असा हय कोणी बांधून ठेवला. पण त्यावर जशी ती काय उत्तर देता त्याच्या आधीच तिका चक्कर इली आणि ती जमिनीवरच कोसळली. तसा मेघान पटकन तिका पकडल्यान. मग लगेचच त्या सगळ्यांनी तिका आपल्या गाडीत नेल्यानी. तसं रोहन म्हणालो, आपल्याक तर काय तिका आता हय सोडून जाऊक जमाचा नाही. आपण एक काम करूया, आपण एका आपल्यासोबत रिसॉर्टमध्ये नेऊया आणि उद्या काय तर बघूया हिचं काय करूच आता. मग सगळेजण पटकन गाडीत बसले आणि त्या मुलीक घेऊन रिसॉर्टच्या दिशेने जाऊक लागले. 20-25 मिनिटांन त्यांचा त्या रिसॉर्ट इला. रिसॉर्टवर पोचल्यावर नेहा आणि मेघान त्या मुलीक एका खोलीत झोपवल्याने आणि तिका औषधं वगैरे लावल्याने. पण ती मुलगी काय अजून शुद्धीत इली नाही होती. ती संपूर्ण रात्र मेघा आणि नेहा
त्या मुलीसोबतच बसले होते. पुढच्या दिवशी सकाळी सकाळी त्या मुलीक जाग गेली. मग लगेचच त्यांनी तिका खाऊक पिऊक दिल्यानी आणि खाऊन वगैरे झाल्यानंतर सगळेजण तिका विचारूक लागले की तुका थंय बांधून कोणी ठेवल्यान आणि तू खंय रावतं. पण ती मुली काय बोलाक तयारच नाही होती. ती फक्त एकच वाक्य बोलत होती की माका काय आठवत नाया, मी थंय कसा इलय. त्या सगळ्यांनी तिका खूप काय काय विचारूचो प्रयत्न केल्यानी पण त्या मुलीन काय तेंका उत्तर देऊक नाय. त्यामुळे त्या मुलीचा आता काय करूचा ताच काय तेंका कळत नाही होता. मग ते सगळेजण त्या रिसॉर्टवाल्यांकडे गेले आणि तेंका विचारूक लागले की तुम्ही या मुलीक ओळखतास काय. पण ते सुद्धा त्या मुलीक ओळखत नाही होते. त्या सगळ्यांचो पहिलो दिवस ती मुलगी नेमकी कोण हा या शोधण्यातच गेलो. पण शेवटपर्यंत काय तेंका कळाला नाही की ती मुलगी नेमकी कोण असा. बघता बघता एक दिवस गेलो आणि रात्र इली. रात्री सगळेजण जेवण वगैरे गाढ झोपले होते. तशी मुलगी अचानक उठली आणि तिने त्या रिसॉर्टमध्ये जेवढे आरसे असत ते काढल्यान आणि बाहेर जाऊन ते सगळे फोडून टाकल्यान आणि जे काय काचे होते ते जमिनीत पुरून टाकल्यान आणि त्यानंतर ती सरळ रस्त्याच्या दिशेने जाऊक लागली. तो जंगली भाग असल्यामुळे त्या रस्त्यावर सहसा कोण फिरकत नाही होता. ती त्या रात्री रस्त्याच्या कडेक जाऊन बसली. ती संपूर्ण रात्र त्या रस्त्यावरच बसान होती. पुढच्या दिवशी सकाळी सकाळी सगळेजण उठले आणि त्यांनी नाश्ता वगैरे केल्यानी. पण तोपर्यंत कोणाच्याच लक्षात इला नाही होता की रिसॉर्टमधले सगळे आरसे अचानकच नाहीसे झाले होते. पण जेव्हा नेहा केस विंचरूसाठी आरशासमोर गेली तेव्हा तिका समजला, अरे काल तर हे आरसो होतो, मग अचानक गेलो काय. तशी नेहा इतरांका सुद्धा विचारूक गेली. तेव्हा त्या सगळ्यांका समजला की त्यांच्या कोणाच्याच खोलीत आरसे नाही होते. मग ते लगेचच रिसॉर्टच्या मालकाकडे गेले आणि हे सगळं प्रकार त्यांच्या कानावर घातल्याने रिसॉर्ट मालकाक सुद्धा धक्कोच बसलो. कारण कालपर्यंत तर आरसे होते, मग अचानक ते गेले खय. कोणाकच काय घडता तर काय कळत नाही होता. ते सगळेजण मजा मस्ती करूसाठी थंय इले होते. पण झालेल्या प्रकारामुळे ते त्या सगळ्यातच गुरफटून गेले होते आणि अजूनही त्यांचा शोध चालू होतो की ती मुलगी नेमकी कोण हा. असा करता करता दुसरा दिवस उजाडलो. जशी रात्र झाली तशी ती मुलगी परत अचानक उठली आणि रस्त्याच्या दिशेने जाऊक लागली. काही वेळान अचानक नेहाक जाग गेली. तिका तहान लागली होती म्हणून ती पाणी पिऊसाठी सहजच बाहेर इली. तेव्हा तिका दिसला की तिची लहान मुलगी होती. ती बाहेरसून चलत चलत आपल्या खोलीत गेली. पण खोलीत जायत असताना नेहाचं लक्ष त्या मुलीच्या तोंडाकडे गेलो. त्या मुलीचा तोंड संपूर्ण रक्तान माखला होता. त्या सगळं दृश्य बघून नेहाची दातखिळीच बसली. तिच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटत नाही होते. ती मुलगी जशी आतमध्ये गेली तसं नेहाचं लक्ष खाली गेलो तर अक्षरशः त्या मुलीच्या पायाचे रक्ताचे ठसे जमिनीवर उठले होते. त्या दृश्य बघून नेहा समजली की ही मुलगी वाटता तेवढी साधी नाया, या नक्कीच काहीतरी विचित्र असा. ती चांगलीच घामाघूम झाली आणि पळत पळत मेघाकडे गेली आणि तिका उठवू लागली. तशी मेघा गडबडान जागी झाली. नेहा घाबरलेला बघून मेघा सुद्धा घाबरली आणि तिका विचारूक लागली, काय गो नेहा, काय झाला, एवढा किती घाबरलं. तसा नेहान सगळं घडलेलं प्रकार मेघाक सांगितल्यान. त्या सगळं ऐकान मेघा सुद्धा घाबरली. तिने लगेचच सगळ्यांक उठवल्यान आणि सगळं प्रकार त्यांच्या कानावर घातल्यान. तसे सगळेजण धावत धावत त्या मुलीच्या खोलीकडे गेले. पण जसे ते थंय जातत तर त्या कसल्याच रक्ताच्या पायाचे ठसे दिसत नाही होते. मग सगळेजण त्या मुलीच्या खोलीत गेले. पण ती मुलगी तर गाढ झोपली होती आणि तिच्या तोंडावर कसलाच रक्त वगैरे नाही होता. ता बघून नेहाक झटकोच बसलो. मग सगळेजण नेहाक घेऊन बाहेर इले आणि तिका म्हणाले, नेहा तुका भास वगैरे झालो असात, तू शांत झोप बघू. पण नेहाक माहिती होता की हो भास नाही,
मी जा काय बघितले तर खरा होता आणि तास ती सगळ्यांका सांगत होती, पण कोणाचोच तिच्यावर विश्वास बसत नाही होतो. मग शेवटी सगळेजण परत आपापल्या खोलीत जाऊन झोपले. मग नेहाचं सुद्धा नाईलाज झालो. ती सुद्धा आपल्या खोलीत गेली. पण झालेल्या प्रकारामुळे तिका रात्रभर काही झोप लागली नाही होती. सतत तिच्या डोळ्यासमोर त्या मुलीचा चेहरा येत होतो. पुढच्या दिवशी सकाळी सगळेजण उठले तशी नेहा त्यांका सांगाक लागली, मी काल जा काय बघितलंय ता खरा होता. पण तिच्यावर कोणच लक्ष देत नाही होता. सगळ्यांका वाटत होता की तिका काल रात्री बास झालो असात. पण नेहाक मात्र कळून चुकला होता की ह्यो सगळं साधं सुधो प्रकार नाया. आपण या मुली कयानून खूप मोठी चूक केलं. ते ज्या गावात दिले होते त्या गावात एक मांत्रिक होतो आणि तो मांत्रिक त्या गावच्या जंगलात राहायचो. पण तो एक सिद्ध मांत्रिक होतो. 2 दिवसापूर्वी तो मंत्र पठण करून बसलो होतो. रात्रीचे 8:30 पावणे 9 झाले होते. तेवढ्यात अचानकच मोठमोठ्या जंगलातले कावळे आरडाक लागले आणि पटकन समोर पेटत असलेल्या आगीन मोठं भडकू घेतल्यान. आणि त्या सगळा भयानक दृश्य बघून मांत्रिक थरथर कापाक लागलो आणि मोठ्यान म्हणालो, अनर्थ झालो, खूप मोठा अनर्थ. ती जखीन बंधनातून मुक्त झाली. आता ती कोणाकच सोडूची नाय. कालदेवी या काय केलं? या एवढा मोठा पाप केला कोणी? मंडळी, आज पुरता एवढाच. ही जखीन तर आता बंधनातून मुक्त झाली होती. आता ती पुढे काय करतली? तिका कोण अडवतला? आणि तिच्या तावडीसून हे सगळेजण कसे सुटले की त्याआधीच ती जखीन ह्या सगळ्यांचं रक्त पिऊन तिंका मारून टाकतली. ह्या जर तुमका बघूचा असात तर तुम्ही ह्या व्हिडिओक लाईक करूक विसरा नको. या व्हिडिओचं लाईक टार्गेट असा 600 लाईक. ह्या लाईक टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करा. आणि बघा रक्त पिणारी जखीन भाग 2. आणि अजूनही तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि जर सबस्क्राईब केला असाल तर खूप खूप धन्यवाद. चला तर मग लवकरच भेटाया ह्या गोष्टीच्या दुसऱ्या भागात.